नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे सुंदर हाताने विणलेलं टी कोस्टर. जर तुम्हाला हँडमेड वस्तू आवडत असतील तर हे टी कोस्टर नक्की ट्राय करा. हे टी कोस्टर बनवण्यासाठी मी वापरत आहे पर्पल कलरची लोकर. तुम्ही दुसऱ्या कलरची लोकर पण वापरू शकता. आता आपण सुरुवात करणार आहे मॅजिक सर्कलने. बघा मॅजिक सर्कल कसा बनवायचा, त्यासाठी आपण एकदा अशी लोकर घ्यायची आणि अजून एकदा गुंडाळून घ्यायची. मग या पहिल्या चेन मधून दुसरी चेन अशी टाकून घ्यायची. स्टार्टिंगला आपण 3 चेन बनवून घेणार आहे. 1 2 3 आणि आता आपण यातच ही एक चेन आणि आपण अजून 13 डबल क्रोशे टाकून घेऊयात. एक म्हणजे 3 चेन सोडून ही एक झालेली एक डबल क्रोशे. ही 2 आपण हे ओढून घेऊया. आपण शेवट करूया एक स्लिप स्टिचनी. याच्या स्टार्टिंगला आपण 3 चेन टाकल्या होत्या, त्याच्यामध्ये आता आपण एक स्लिप स्टिच टाकून घेऊ. आता आपण सुरुवात करूया दुसऱ्या राऊंडला. त्यासाठी आता आपण 3 चेन टाकून घेणार आहोत. 1 2 आणि 3. आता आपण यातल्या प्रत्येक एका स्टिच मध्ये 2-2 डबल क्रोशे टाकून घेऊयात. चला तर मग सुरू करूया. बघा या स्टिच मध्ये आता आपण अजून एक स्टिच टाकून घेऊया. मग परत या ज्या स्टिच मध्ये आता आपण अजून 2 टाकून घेऊया. अशा प्रकारे आता प्रत्येक एका स्टिच मध्ये आपण 2 स्टिच टाकून घेऊयात. आता हा राऊंड मी तुम्हाला कंप्लीट करून दाखवते. अशा प्रकारे आता आपले 28 डबल क्रोशे झालेले आहेत प्रत्येक एका स्टिच मध्ये आता आपण घेतलेले आहेत. आपण शेवट करूया. या 3 चेन वर आपण स्लिप स्टिच टाकून घेऊयात. आता आपण सुरुवात करूया परत तिसऱ्या राऊंडला. त्यासाठी आपण घेणार आहोत 3 चेन. 1 2 3. आता तिसऱ्या राऊंडला आपण काय करायचंय, एका चेन मध्ये आता आपण घेणार आहेत 2 डबल क्रोशे आणि त्याच्यानंतरच्या एका स्टिच मध्ये आपण घेणार आहे एक डबल क्रोशे. याच्यात मी आता घेणार आहे 2. त्याच्या पुढच्या मध्ये मी घेणार आहे आता एक डबल क्रोशे. 2 झाल्या. आता या स्टिच मध्ये मी घेणार आहे एक डबल क्रोशे.
परत मी या स्टिचमध्ये घेणार आहे 2 डबल क्रोशे. तर अशा प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. अशा प्रकारे आपले 42 डबल क्रोशे करून झालेले आहेत. आता आपण शेवट करूया एक स्लिप स्टिचने 3. आता आपला चौथा राऊंड सुरू झालेला आहे. चौथा राऊंडला आता आपण सुरुवात करूया 3 चेननी. 1 2 3. त्यानंतर आता आपण करणार आहे एका चेनमध्ये 2 डबल क्रोशे आणि परत एका स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे आणि अजून एका स्टिचमध्ये अजून 1 डबल क्रोशे. मी करून दाखवते. तर आपण या चेनमध्ये अजून 1 डबल क्रोशे करून घेणार आहोत. तर आपण ह्या स्टिचमध्ये अजून 1 डबल क्रोशे करून घेणार आहोत. परत या स्टिचमध्ये अजून 1 डबल क्रोशे. म्हणजे बघा एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे, मग परत एका स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे आणि परत एका स्टिचमध्ये अजून 1 डबल क्रोशे. अशा प्रकारे आता आपण हे कंप्लीट करून घेऊयात. म्हणजे आता अशा प्रकारे आता आपण चौथ्या राऊंडचा शेवट करून घेऊयात. इथे एक स्लिप स्टिच टाकून घेऊयात. प्रत्येक राऊंडचा शेवट हा आपण स्लिप स्टिचने करायचा. बघू शकता अशा प्रकारे आता आपले चार राऊंड कंप्लीट झालेले आहेत. आता आपण सुरुवात करूया 5व्या राऊंडला. स्टार्टिंगला आपण 3 चेन टाकून घेऊयात. 1 2 3 क्रोशे. आता आपण 5व्या राऊंडमध्ये एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे टाकून घेणार आहे आणि मग प्रत्येक एका स्टिचमध्ये 3 वेळा डबल क्रोशे आणि परत एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे. मी दाखवते. आता या स्टिचमध्ये आपण अजून एक स्टिच टाकून घेऊयात. अशा प्रकारे आता आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात. अशा प्रकारे आता आपले 5व्या राऊंडमध्ये झालेले आहेत 70 डबल क्रोशे. आता आपण शेवट करून घेऊया. एक स्लिप स्टिच टाकूया. कॅट टी कोस्टरचे कान बनवून घेऊयात. अशा प्रकारे आपण एक शेवट करून घेतला. आता आपण नेक्स्ट स्टिच मध्ये आपण एक स्लिप स्टिच टाकूया. त्याच्यानंतरच्या 2 स्टिच आपण स्किप करूया. ही एक आणि अजून एक, ही एक आणि अजून एक. या तिसऱ्या स्टिच मध्ये आता आपण 3 डबल क्रोशे टाकून घेणार आहोत.
त्याच्यानंतर याच स्टिचमध्ये आता आपण एक टाकून घेणार आहोत 3 डबल क्रोशे. थ्री डबल क्रोशे कसे टाकायचे, हे एकदा, हे दोनदा आणि असं अजून एकदा तीनदा घ्यायचं आणि मग या स्टिच मध्ये टाकायचं 3 वेळेस बघा, म्हणजे एकदाच टाकायचंय. एकदा, अजून एकदा घ्यायचं दोनदा आणि मग अजून एकदा घ्यायचं तीनदा. अशा प्रकारे आता आपली ही एक ट्रिपल क्रोशे तयार झालेला आहे. आता आपण एक चेन घेणार आहे आणि सेम आता आपण केलं तसंच एक ट्रिपल क्रोशा करून घेणार आहे अजून एक या स्टिच मध्ये. परत सेम स्टिच मध्ये आपण या सेम स्टिच मध्ये आपण 3 डबल क्रोशे अजून टाकून घेणार आहोत. एक, दोन, तीन आणि परत 2 स्टिच आपण स्किप करूयात, 1 2 आणि तिसऱ्या स्टिच मध्ये आपण एक स्लिप स्टिच टाकून घेऊयात. बघा एक. आता यातल्या प्रत्येक स्टिच मध्ये आपण सिंगल क्रोशे घेऊया. असं आपण पूर्ण 10 स्टिच मध्ये करून घेऊया. मी आता हे तुम्हाला कंप्लीट करून दाखवते. त्यानंतर आता आपण यातल्या 2 स्टिच सोडून तिसऱ्या स्टिच मध्ये आपण डबल क्रोशे करून घेऊयात 3 वेळा. 1 1 2 3 या स्टिच मध्ये आता आपण करून घेऊयात. दोन, आता आपण एक ट्रिपल क्रोशे करून घेऊयात. म्हणजे बघा 1 2 हे एक वेळा 2 3. आपण या स्टिच मध्ये टाकूयात ते. एक चेन टाकूया. परत एक ट्रिपल क्रोशे.
आणि परत 3 चेन आता आपण करून घेऊयात. अशा प्रकारे आता आपला हा पण एक कान तयार झालेला आहे. आता आपण परत 2 स्टिच सोडून इथं एक स्लिप स्टिच टाकून घेऊया. आणि आता हा उरलेला दोरा आता आपण इथं हाईड करून घेऊयात. बघा अशा प्रकारे आपलं कॅट टी कोस्टर तयार झालेलं आहे. तुम्ही हे वेगवेगळ्या कलरमध्ये तयार करू शकता.